हॅलो, वेलकम बॅक. आज आपण जाणार आहे क्रोगर्सला आणि हे आहेत पाईनवाले ट्रीज. हे खाली जे पडलेले आहेत ते पाईन नट्स आहेत, नाही पाईन कोन्स आहेत. ह्याच्यामध्ये असतात पाईन नट्स जे खारुताई कुरतडून खातात आणि थंडी येणार म्हणून स्टोअर करून ठेवतात. पुढे जाऊन तुम्हाला दिसेल. हा ऑलमोस्ट एक वीक आधीचा आहे रेकॉर्डिंग. आम्ही गेलो होतो क्रोगर सुपर मार्केटला. हे आता हे झाडं ही ड्राय होतील, म्हणजे आता सुकून जातील थंडी जशी जशी वाढेल. हे सगळं कारोबार खारुताईंचा आहे. इथले खारुताई मोठे मोठे आहेत. हे त्यांचे नट्स आहेत. त्या कोन्सच्या आतमध्ये हे नट्स असतात. मग हे काही खातात आणि बाकीचे सगळे स्टोअर करून ठेवतात. आजपर्यंत फक्त हे फिल्म्समध्येच वाटलं होतं मला, बट हे खरंच असं स्टोअर करतात. आणि इथं खूप सारे केसेस आहेत की कुणाच्या कारमध्ये केले आहेत, कुणाचं काय. सो क्रोगर्स एका मॉलवाल्या लेनमध्ये आहे सुपर मार्केट, आणि इट इज ओके साईजचा. म्हणजे वॉलमार्ट, कॉस्को हे थोडे जास्त मोठ्या ह्याचे आहेत स्केलचे, बट क्रोगर्स, ऑल्डी मे बी हे छोटे आहेत. मार्शल्स मला नाही माहिती, मी कधी नाही गेले, सो आय डोंट नो. इथे आता तुम्ही बघाल सगळ्या बिल्डिंग्स मोस्टली मॅक्सिमम 5 फ्लोरीज. मी तर आतापर्यंत 3 स्टोरीजच बघितलेत. तीन फ्लोअरपेक्षा जास्त असे कोणते बिल्डिंग्स नाही आहेत, कारण की हे सबर्ब काइंड ऑफ आहे. डाऊनटाऊनमध्ये सगळे मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स आहेत, बट इथे आता हा मॉल आहे जो मी दाखवते इकडे राईटला, बट तो पूर्ण एका फ्लोअरवरती आहे. म्हणजे वेगळे दुकानं. इथं अशा सेटअपला मॉल म्हणतात हे लोक. आणि एक वेगळ्या टाईपचे पण मॉल आहे, ते पण 3च फ्लोअरचे बघितलेत मी. फर्स्ट, सेकंड आणि खूप जास्तीत जास्त एक बेसमेंट, लोअर ग्राउंड फ्लोअर असतो. बट आतापर्यंत मी इथे साईडच्या पण त्या दिवशीच्या ब्लॉगमध्ये दाखवलेलं त्या मॉलला गेलेले, तो पण 2 फ्लोअरचाच होता. सो इथं असे उंच बिल्डिंग्स नाही आहे. डाऊनटाऊन म्हणून असतं, जे की मेन सिटी. आपलं कसं, मी पुण्यात राहते, तर पुण्याचं गावातलं दगडूशेठ त्या साईडचं तिथे जसं पुण्यामध्ये तिथे छोट्या बिल्डिंग्स आहेत, पण ह्या कंट्रीमध्ये तिथे अशा मोठ्या खूप फ्लोअरच्या बिल्डिंग असतात. हे ATM आहे, बँकच्या बाहेरच त्यांचं असं ATMचं सेटअप आहे. सो ते म्हणजे डिपेंड करतं, व्हेरी करतं बँक टू बँक. आता हे समोर जे तुम्ही बघताय ते सगळे डेंटिस्ट आहे, स्पा आहे, ऑटोमोबाईल शॉप्स आहेत, फार्मसी आहे, पिझ्झाचं स्टोअर होतं तिथे, वगैरे. सो ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या एकाच लाईननी असं सगळं हे आहे. ह्याला हे लोक मॉल म्हणतात. आपल्यासाठी थोडंसं वेगळी कन्सेप्ट आहे मॉलची, पण ह्यांची वेगळी आहे. अॅक्युरा पण चांगली आहे ना. Turn right. Head east. इथे सगळ्या रूल्स ऑपोजिट आहेत. म्हणजे लेफ्टचा राईटचा लेफ्ट. आणि आपण वॉक करत असताना गाडी ऑलमोस्ट 10-15 मीटर आधीच थांबते. त्यांना इतकी भीती असते. इथे रूलच आहे की जर फर्स्ट पेडेस्ट्रियन जर कोणी चालत असेल, तर तुम्ही जिथे आहात, तुम्हाला जर ते व्हिज्युअल आहे त्यांचं की ते वॉक करणार आहे तुमच्या साईडनी, तर यू हॅव टू वेट. आणि जर तुम्ही असं रोडच्या साईडनी वॉक करत असाल ना, तर ते एक लेन चेंज करून इनफॅक्ट गाडी चालवतात. जर ते खूप साईडला असतील, फुटपाथच्या साईडच्या लेनवाले असतील, तर ते लेन चेंज करतात आणि मग जातात, असं आहे. सो दे स्टॉप. इथे चालत असलेले सगळ्या गाड्या थांबतात. CVS फार्मसी हे तर सगळ्यात कॉमन आहे. CVS मेडिकल त्यांचा हेच. इथे तसं अलाउड नाही आहे रेकॉर्डिंग करायला, पण मी क्रॉगर्समध्ये जाऊन रेकॉर्डिंग केलं आहे तरी पण.
लक्षातच राहत नाही, सगळीकडे राईट नाही, राईट राईट. इंडियामध्ये सगळं लेफ्ट नाही आहे. बघायचं काय काय. आतमध्ये जाऊन तुम्ही बघाल स्टारबक्स आहे, तर इथे ऑलमोस्ट सगळ्या मॉल्समध्ये म्हणजे अशा स्टोर्समध्ये तर असतं. खायचं तरी असं एक मोठं शॉप असतं, नाही तर स्टारबक्स किंवा डंकिनवाला आहे ते पण असतं. आणि फ्लावर्स युजली इथे खूप महाग आहेत आणि मी तर पहिल्याच ह्याच्यात बघते की एवढी व्हरायटी आहे फ्लावर्स आणि प्लांट्सची. क्रॉगर्समध्ये, वॉलमार्टमध्ये एवढी नाही बघितली मी, कॉस्कोमध्ये पण नाही आहे आणि ऑल्डीमध्ये पण नाही आहे. पण इथे फ्लावर्स प्लांट्स ह्याची खूप जास्त व्हरायटी होती आणि डिसेंट प्राईस होतं आणि खूप महागवाले पण होते, बट डिसेंटवाले पण होते अवेलेबल. इथे फ्लावर्स किती स्वस्त आहेत बघ ना, $2 आहे, $5 होते. कोथिंबीर, कॅप्सिकम, ॲलोवेरा, छोटे गोबी, ब्रसेल्स स्प्राउट्स, कॉर्न, $4. रॅडिश, कांद्याची पात ही, बीट, $3 बीट. इथं लिंबू स्वस्त आहेत, 60 सेंटला एक, मोठं की स्वस्त आहे. सगळं स्वस्त आहे इथलं, फक्त स्ट्रॉबेरी महाग आहे. फोन कैसे करेंगे? का करायचा आहे फोन? हरवेन का? है ना, पण असं काही नाही आहे आम्ही खायला. ॲपल बघ, ॲपल बघ, $1.5 हे वाले, एक पाऊंड $1.5. आता मी कोणते आणलेत माहिती का? एव्हर क्रिस्प नावाचे, हनी क्रिस्प नाही ना, म्हणजे व्हरायटी सेमच असतात. केळी 1 पाऊंड 75 सेंट्स. इथं फ्रूट्स खूप म्हणजे मँगो ऑल इयर अराउंड मिळतो, बट सिलेक्टिव्ह, आणि पिस्ता, ड्रायफ्रूट्स वगैरे इथे स्वस्त आहेत आणि मोठ्या मोठ्या क्वांटिटीमध्ये मिळतात. प्लस हे सेक्शन असं मोस्टली सगळं भरलेलंच असतं, खूप व्हेरायटी आहेत, म्हणजे मिक्सचर्स पण मिळतात, इंडिव्हिज्युअल पण मिळतात, पेस्ट्स अँड वॉट नॉट सगळं मिळतं. इथं अवोकाडो महाग आहेत, नाही करेक्टच आहेत, $1.5.
इथे अवोकाडोज खूप क्वांटिटीमध्ये मिळतात आणि मोस्ट लव्ड आहेत आय गेस. स्वस्त आहेत आणि छान पण आहेत. हे इंडियन जिंजर जे महाग आहे आणि ह्यांचावाला जिंजर स्वस्त आहे. कॉर्न्स, बेल पेपर्स, ऑनियन्स, हे जे ऑनियन्स आहेत व्हरायटीचे, हे रेडवाले आपले इंडियन, व्हाईट आणि म्हणजे स्किन कलर आणि व्हाईट दोन असतात. हे खाली चेरी टोमॅटोज होते. हे स्किन कलरवाले मीडियम असतात, व्हाईटवाले स्पायसी असतात, रेडवाले इंडियन. ह्यांचं फ्रोझन सेक्शन तरी थोडंसं छोटं आहे वॉलमार्टपेक्षा. नाही, पुढपर्यंत आहे. कॅन बीन्स असं प्रत्येकाचं सेक्शन असतं. सिरियल्स, कॉफी, वॉटेवर असं. यानंतर आम्ही फिरलो, गोष्टी घेतल्या आणि मग बाहेर आलो. मला ऑकवर्ड झालं रेकॉर्ड करायला, मग मी नाही केलं. आणि हे आम्ही मग मॅकडीमध्ये खाल्ला बर्गर, पण खूप घाण होता. नेवर इटिंग अगेन. मग घरी जाऊन जेवलो नॉर्मल. इथल्या लोकांच्या शॉप्समध्ये गेलं तर तिथे बर्गर्स छान यमी मिळतात, पण आम्ही मॅकडीमध्ये जाऊन चूक केली. तिथे अनलिमिटेड ड्रिंक्सच मिळतात, फक्त कोल्ड ड्रिंक्स एका मीलवरती किती प्या असे. देन वी वॉकड होम. मस्त सनसेट होता अराउंड 10. झालं मग बाय.